नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अंकगणित घेऊया। अंकगणितमधलं समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज व वजाबाकी बघूया। आपल्याला सम आणि विषम संख्याची एका लेक्चरमध्ये मी ओळख पण करून दिलेली आहे। समसंख्या किती आहे आणि विषम संख्या किती आहे हे पण सांगितलेलं आहे आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी बाकी आहे। तर आज आपण सम आणि विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी बघूया। तर आधी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या। तर समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 याप्रमाणे ज्या संख्या येतात त्याला समसंख्या असे म्हणतात। आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी जसे की 1, 3, 5, 7, 9 ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। तर आता आपण बघूया सम संख्यांची बेरीज। गुणधर्म पहिला, समसंख्या प्लस समसंख्या, समसंख्या प्लस समसंख्या इज इक्वल टू समसंख्या। समसंख्या प्लस समसंख्या इज इक्वल टू समसंख्या। तर आपल्याला समसंख्या आपण एक कोणतीही समसंख्या घ्यायची। आपण घेऊया 4 प्लस 12, 4 प्लस 12 बरोबर 16। ही 16 काय झालेली आहे? समसंख्या। आता आपण दुसरी बघूया। 32 प्लस 48 बरोबर कोणती संख्या समसंख्या येते की विषम संख्या हे बघूया आपण। 8 प्लस 2 10, 10शी 0 उरला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 किती आलेली आहे? 80। डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट तुम्ही करू शकता, पण तुम्हाला समजण्यासाठी मला छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते। काही जणांना साधी बेरीज वजाबाकी सुद्धा येत नाही। गुणधर्म 2, आता बघूया आपण समसंख्या प्लस विषम संख्या। समसंख्या प्लस विषम संख्या बरोबर विषम संख्या बरोबर विषम संख्या। तर आपल्याला इथे आपण समसंख्या घेऊया। समसंख्या 18 घेऊया। 18 प्लस विषम संख्या घ्यायची एक कोणती पण 15 घेऊया। 18 प्लस 15 बरोबर आपल्याला विषम संख्या येते कायचं बघायचं। आणि 8 आणि 5 13, 13शी 3 उरला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3। आता हे 33 आलेली आहे। 33 काय आहे? विषम संख्या। ज्या संख्येच्या एकक स्थानी 3, 5, 7, 9 हे जे अंक येतात त्याला विषम संख्या असे म्हणतात। तर आपल्या एकक स्थानी काय आलेला आहे? 3 हा अंक आलेला आहे। मग ही कोणती संख्या झाली? आपली विषम संख्या। आता गुणधर्म 3 बघूया। विषम संख्या प्लस विषम संख्या
विषम संख्या प्लस विषम संख्या बरोबर समसंख्या. विषम संख्या प्लस विषम संख्या बरोबर समसंख्या. तर आपल्याला आता इथे विषम संख्या एक कोणताही आकडा घ्यायचा आपण. आता मी इथे घेतला 37. 37 प्लस 49 बरोबर किती? 9 आणि 7 16. 16शी 6 लिहिले, 1 बाकी राहिला. 4 आणि 3 7 आणि 1 8. समसंख्या कोणती मिळाली आपल्याला? 86. आता आपण दुसरी संख्या घेऊया, दुसरं उदाहरण. आता इथे विषम संख्या घेतली आपण 107 प्लस 343 बरोबर किती? 7 प्लस 3 10. 10शी 0 उरला 1. 4 आणि 1 5 आणि 3 आणि 1 4. आपल्याला समसंख्या कोणती मिळालेली आहे? 450. गुणधर्म क्रमांक 4. आता आपण इथे वजाबाकी बघूया. सम आणि विषम संख्यांची वजाबाकी गुणधर्म 4. इथे बघूया आपण समसंख्या वजा समसंख्या बरोबर समसंख्या. तर आपल्याला इथे एक समसंख्या घेऊया आपण. 84 मायनस 12 बरोबर 4 मधून 2 गेले, 2 राहिले आणि 8 मधून 1 गेला, 7 राहिले. आपल्याला समसंख्या कोणती आलेली आहे? समसंख्या आलेली आहे 72. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. समसंख्या घेऊया आपण 48 मायनस 20 बरोबर किती? 8 मधून 0 गेला, 8 राहिले आणि 4 मधून 2 गेले, 2 राहिले. मग आपली इथे समसंख्या कोणती आलेली आहे? तर 28. आता आपण गुणधर्म क्रमांक 5 बघूया. इथे समसंख्या वजा विषम संख्या. समसंख्या वजा विषम संख्या बरोबर विषम संख्या. विषम संख्या. आता आपण उदाहरण बघूया. इथे 6 मायनस 5 बरोबर 1. 1 काय आहे? विषम संख्या. आता दुसरं उदाहरण बघूया. 46 मायनस 17 बरोबर किती? 6 मधून 7 जातात का? नाही जात, कारण की 6 लहान आहे आणि 7 मोठा आहे. तर आपल्याला या 4 जोडून 1 उसना घ्यायचा. मग इथे किती झाले? 16. 16 मधून 7 गेले, 9 राहिले. इथे किती? मग इथला 1 घेतला होता ना, इथे राहिले 3. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. तर आपल्याला इथे विषम संख्या कोणती मिळालेली आहे? 29. तर गुणधर्म क्रमांक 6 विषम संख्या मायनस समसंख्या बरोबर विषम संख्या. तर आपण उदाहरण बघूया. इथे 7 मायनस 4 बरोबर 3. दुसरं उदाहरण बघूया. 93 मायनस 48 बरोबर
3मधून 8 जाणार का? नाही जाणार. मग 13मधून 8 गेले, 5 राहिले. आणि मग इथे किती राहिले होते? इथला 1 घेतला ना, मग इथे बाकी राहिले 8. मग 8मधून 4 गेले, 4 राहिले. म्हणजे आपली विषम संख्या कोणती आलेली आहे इथे? तर 45. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण नवोदयचे तिन्ही विषयाचे पूर्ण अभ्यास नवोदय क्लासचे आपण इथे तिन्ही सब्जेक्ट पूर्ण करून घेणार आहोत एक्झामपर्यंत. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही सातत्याने अभ्यास जर केला किंवा क्लास केले, अभ्यास क्लास आणि तुमची मॅथची रिव्हिजन, तरच रिझल्ट येणार. किंवा तुम्ही वर्षभर काय करतो? अभ्यास करतो, पण अभ्यास करण्याची टेक्निक आहे, त्याला सातत्य जर असलं तरच तुमचा निकाल येईल, अन्यथा रिझल्ट येणार नाही. रिझल्ट जर आला नाही तर तुम्हीच म्हणता की सरांनी मॅडमनी चांगलं शिकवलं नाही, मला समजत नव्हतं म्हणून माझा रिझल्ट आलेला नाही आहे. पण तसं काही नाही आहे. तुमचं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आमचं काम आहे मार्ग दाखवणे. धन्यवाद.